नमस्कार मित्रांनो, आपल्या आर मेडिकल मराठी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपला जो विषय आहे तो खूप महत्त्वाचा आहे. कारण आपण सर्वांनाच साखर माहीत आहे. तर साखर आपण 21 दिवस बंद केल्यानंतर आपल्या शरीरात नेमके काय बदल होतात, ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशीच माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर साखर आपल्या सर्वांनाच माहीत आहे. साखर आपण सर्व गोष्टीत वापरतो. सकाळी चहापासून तर संध्याकाळच्या जेवणापर्यंत आपण आपल्या आहारामध्ये साखर वापरतो. तर आपल्याला साखरेचे काय काय नुकसान आहेत, आपल्या शरीरात साखर गेल्यावर त्याने आपल्या शरीरात काय बदल होतात हे आपल्याला माहिती असायला पाहिजे. तर आपण ते पाहू. तर साखर आपल्या शरीरात गेल्यावर आपले जे शरीराचे जे हाडे आहेत ते कमजोर होतात. त्यानंतर दात खराब होतात. कारण का? तर कॅल्शियम आपल्या शरीरातून हे जे साखर आहे ते काढून टाकते. त्यानंतर आपलं जे वजन आहे ते झपाट्याने वाढते. त्यानंतर पोटावर चरबी वाढते. आपलं वजन वाढते. म्हणजे काही व्यक्तीचं किती जाड शरीर असतं किंवा त्यांची ढेरी सुटते, पोट पुढं येणं. हा मेन जो कारण आहे तो साखरेचंच आहे. साखरेने आपली जी चरबी आहे म्हणजे कोलेस्ट्रॉल आहे ते वाढतं. त्यानंतर जो आपल्या शरीरात डायबिटीजचा धोका आहे तो जास्त प्रमाणात आपल्याला डायबिटीज होण्याचा धोका जास्त प्रमाणात वाढतो. त्यानंतर थायरॉइड सारख्या समस्या होतात. त्यानंतर जी आपली पचनक्रिया आहे ती बिघडते. त्यानंतर सतत थकवा येतो. त्यानंतर चिडचिडपणा आपल्यामध्ये येतो. आपल्याला चिडचिडपणा होतो. म्हणजे आपण असं चिडचिड करायला लागतो. कुठल्याही गोष्टीवर आपल्याला काही झालं, थोडं गोष्ट झाली तर आपल्याला लगेच राग येतो. तर असे हे जे दुष्परिणाम आहेत हे सर्व साखरेचे आहेत. त्यानंतर साखरेचं आपल्याला ॲडिक्शन लागतं. आता काही व्यक्तींना कसं 3 टाईम सुद्धा चहा घेण्याची सवय असते. तर ते आपल्याला एक प्रकारचं साखरेचं ॲडिक्शन लागलेलं आहे. त्यानंतर जी आपली रोगप्रतिकार शक्ती आहे, ती कमी होते. म्हणजे जी आपली रोगप्रतिकार इम्युनिटी शक्ती म्हणजे जी आपल्याला काय होतं, की वातावरण बदल झाल्यानंतर लगेच सर्दी, खोकला असे जे वातावरण बदलामुळे होणारे जे हे आहेत, रोग आहेत ते आपल्याला लगेच होतात. आपली जी रोगप्रतिकार शक्ती आहे ती कमी होते. त्यामुळे इथून पुढे तुम्ही साखरेचा जो यूज आहे तो कमीच करायचा आहे आणि ज्यांना शक्य होईल त्यांनी करायलाच नाही पाहिजे. साखर हे खूप धोकादायक असा पदार्थ आहे. कारण सेलिब्रिटी पहा तुम्ही साखरेचा अजिबात वापर करीत नाहीत. कारण ते ते त्यांच्या शरीरासाठी साखरेचा त्याग करतात. ते तुम्हाला करायचं आहे. तर अशा प्रकारे साखर तुम्ही 21 दिवस बंद जर केली, 21 दिवसानंतर बंद केल्यावर तुम्हाला ह्या सर्व प्रॉब्लेम दूर झालेला दिसेल. आपला जो चेहरा आहे तो सुद्धा असा ताजीलदार आपल्याला वाटेल. तर अशा प्रकारे तुम्ही 21 दिवस साखर बंद करून हे जे रिझल्ट आहे तो पाहू शकता. सगळी आपली जी मी जेवढे कारणं सांगितलेले आहेत ते सगळं सुधारण्यात ज्याच्यामध्ये सुधारणा होण्याचा सुधारणाच होईल. तर अशा प्रकारे आजची माहिती होती. तर आपल्याला माहिती कशी वाटली कमेंटमध्ये कळवा. माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशीच माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर धन्यवाद मित्रांनो.